तर विद्यार्थ्यांनो, एक नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे। या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे काही क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। आणि तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल मध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे। जो फिजिक्सवाला कंपनीने आपल्या MPSC साठी जे बॅचेस घेऊन आले आहेत त्यामध्ये जरूरच एनरोल करायचं आहे, कारण त्या बॅचेसमध्ये विद्यार्थ्यांनो आपल्याला परिपूर्ण तयारी महाराष्ट्रातील टॉप शिक्षकाकडून घेतली जाणार आहे। आणि 1000 रुपयाचा डिस्काउंट मिळवण्यासाठी जो स्क्रीनवर आपल्याला कोड तो नक्कीच यूज करायचा आहे। तसेच तो कोड डिस्क्रिप्शन मध्ये पण आपल्याला दिलेला आहे। तर सुपर कसा सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न या ठिकाणी असा आहे, कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही? खालीलपैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही? ऑप्शन क्रमांक 4 ग्रह शुक्र ग्रहाला एकही उपग्रह नाही। पुढचा प्रश्न पाहूया। काठमांडू या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या संस्थेचे मुख्यालय आहे? काठमांडू या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या संस्थेचे मुख्यालय आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। सार्क संघटनेचे मुख्यालय काठमांडू ठिकाणी स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। दादोजी कोंडदेव खालीलपैकी कोणाचे गुरु होते? दादोजी कोंडदेव खालीलपैकी कोणाचे गुरु होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचे दादोजी कोंडदेव गुरु होते। पुढचा प्रश्न पाहूया। सार्क या प्रसिद्ध संघटनेमध्ये एकूण किती देशांचा सहभाग आहे? सार्क संघटनेमध्ये एकूण किती देशांचा सहभाग आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहिले मित्रांनो। सार्क या संघटनेमध्ये एकूण 8 देशांचा सहभाग झालेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। पुणे हा जिल्हा महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी आहे। पाहूया पुढचा प्रश्न। खालीलपैकी अशी कोणती गॅस आहे जी की फुलांचा रंग उडवू शकते? खालीलपैकी कोणती गॅस फुलांचा रंग उडवू शकते? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना 2 योग्य राहील। क्लोरीन ही अशी एक गॅस आहे जो की फुलांचा रंग उडवू शकते। पाहूया पुढचा प्रश्न। लिम्फोमिया यामुळे खालीलपैकी कोणत्या पेशीचा कर्करोग होत असतो ते सांगायचं आहे। लिम्फोमियामुळे खालीलपैकी कोणत्या पेशींचा कर्करोग होतो? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मित्रांनो आपल्यासमोर 2 योग्य राहील। तांबड्या पेशींचा कर्करोग लिम्फोमियामुळे होणारा आहे। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो। महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर आहे। विद्यार्थ्यांनो, फिजिक्सवाला आपल्यासाठी संग्राम नावाची बॅच घेऊन आलेला आहे जी की MPSC कंबाईंड 2024 साठी अत्यंत महत्त्वाची आहे। आणि या बॅचेसचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील अव्वल शिक्षक आपल्याला या बॅचेसमध्ये शिकवणार आहेत। पूर्व आणि मुख्य परीक्षेचे सखोल मार्गदर्शन देखील केले जाणार आहे। आणि मागच्या वर्षीच्या प्रश्नावर आपल्याला विशेष लक्ष देऊन चर्चा देखील केली जाणार आहे। क्लासमध्ये आपल्याला PPT देखील पुरवली जाणार आहे। तसे तर या बॅचची किंमत 5999 आहे, परंतु आपल्याला फिजिक्सवाला हे 2999 लाच उपलब्ध करून दिलेली आहे। अलक पांडे सर यांनी आपल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी टार्गेटेड बॅच प्री प्लस मेन घेऊन आलेले आहेत, ज्यामध्ये देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षक आपणा सर्वांना शिकवणार आहेत। रोजच्या सराव चाचण्या आणि त्यांची सर्वसमावेशक उत्तरे देखील आपल्याला सांगली जातील। तसेच रोजचे लाईव्ह क्लासेस देखील घेतले जाणार आहेत। आणि मागच्या वर्षीच्या सर्व प्रश्नपत्रिकावर फुल चर्चा देखील आपणा सर्वांसाठी केली जाणार आहे। आणि MPSCच्या प्री प्लस मेन साठी टेस्ट सिरीज देखील आपल्या सर्वांसाठी घेतल्या जाणार आहेत। तर माझा कोड आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे, तो कोड आपल्याला बॅच मध्ये एनरोल करते वेळेस टाकायचा आहे। आपल्याला तुरंत 1000 रुपयाचे डिस्काउंट दिले जाणार आहे। तर या बॅचेसचा लिंक मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे। माझे सर्वच महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की आपण या बॅच मध्ये तुरंत एनरोल करून घ्यायचं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणत्या रक्तपेशी आकाराने सर्वात मोठ्या असतात? खालीलपैकी कोणत्या रक्तपेशी आकाराने सर्वात मोठ्या असतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। श्वेतपेशी आकाराने सर्वात मोठ्या असतात। पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो। फुलपाखरांचे स्वर्ग असे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानास म्हटले जाते? फुलपाखरांचे स्वर्ग असे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य। चांदोली राष्ट्रीय उद्यानाला फुलपाखरांचे स्वर्ग संबोधले जाते। पुढचा प्रश्न पाहूया। प्रथिने ही खालीलपैकी कोणकोणत्या मूलद्रव्यांपासून बनलेली असतात? प्रथिने खालीलपैकी कोणकोणत्या मूलद्रव्यापासून बनलेली असतात? ऑप्शन क्रमांक 4 ग्रहील ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन या सर्व मूलद्रव्यापासून प्रथिने बनलेली असतात। पाहूया पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो। हेमोग्लोबिनचा रंग खालीलपैकी कोणता असतो?
हेमोग्लोबिनचा रंग खालीलपैकी कोणता असतो? ऑप्शन क्रमांक 1 इकडे जांभळा हेमोग्लोबिनचा रंग असतो. पाहूया पुढचा प्रश्न. वैतरणा ही नदी खालीलपैकी कोणत्या भागातील सर्वात मोठी नदी आहे? वैतरणा नदी खालीलपैकी कोणत्या भागातील सर्वात मोठी आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील. वैतरणा ही नदी कोकण भागातील सर्वात मोठी असलेली नदी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आंध्र प्रदेश हे राज्य 3 राजधान्या असलेले भारतातील कितवे राज्य आहे? आंध्र प्रदेश राज्य 3 राजधान्या असलेले भारतातील कितवे राज्य आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भारतातील एकमेव आणि पहिले राज्य आंध्र प्रदेश हे 3 राजधान्या असलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बिमस्टेकचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बिमस्टेकचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात येते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील. ढाका या शहरामध्ये बिमस्टेकचे मुख्यालय स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सार्क संघटनेची अधिकृत भाषा खालीलपैकी कोणती आहे? सार्क संघटनेची अधिकृत भाषा खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 विरल इंग्रजी भाषा सार्क संघटनेची अधिकृत भाषा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कायदेशीर व्यवस्थापनाचे प्रभावी साधन खालीलपैकी कोणते आहे? कायदेशीर व्यवस्थापनाचे प्रभावी साधन खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील. अंदाजपत्रक हे कायदेशीर व्यवस्थापनाचे प्रभावी साधन आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कॅल्शियम कार्बोनेटचा उपयोग खालीलपैकी कशात केला जात असतो? कॅल्शियम कार्बोनेटचा उपयोग खालीलपैकी कशात केला जातो? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 राहील. कॅल्शियम कार्बोनेटचा जो उपयोग आहे सिमेंटमध्ये केला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील सर्वात पहिले मानवनिर्मित अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात पहिले मानवनिर्मित अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. सागरेश्वर अभयारण्य महाराष्ट्रातील मानवनिर्मित असलेले पहिले अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. वनस्पतीच्या पानामध्ये हिरवा रंग खालीलपैकी कोणत्या कारणास्तव येत असतो? वनस्पतीच्या पानाला हिरवा रंग खालीलपैकी कशामुळे येतो? ऑप्शन क्रमांक 1 राहील. क्लोरोफिल यामुळे वनस्पतीच्या पानांना हिरवा रंग येत असतो. पाहूया पुढचा प्रश्न. 4000 चौरस मीटरमध्ये एकूण किती एकर जमीन येते ते सांगायचं आहे. 4000 चौरस मीटर म्हणजे एकूण किती एकर जमीन असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 4000 चौरस मीटर म्हणजे 1 एकर जमीन असते. पाहूया पुढचा प्रश्न. सामान्य व्यक्तीच्या ओरडण्याचा आवाज किती मीटरपर्यंत जात असतो? सामान्य व्यक्तीच्या ओरडण्याचा आवाज एकूण किती मीटरपर्यंत जाऊ शकतो? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 राहील. 180 मीटरपर्यंत एका सामान्य व्यक्तीच्या ओरडण्याचा आवाज जाऊ शकतो. पाहूया पुढचा प्रश्न. 1 हेक्टर म्हणजे एकूण किती एकर जमीन असते? एका हेक्टरमध्ये एकूण किती एकर जमीन असते? ऑप्शन क्रमांक 1 राहील. 2.47 एवढी जे आहे एका एकरमध्ये जमीन असते. पुढचा प्रश्न पाहूया. मानवी मूत्रातून उत्सर्जित होणारे एकमेव जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे? मानवी मूत्रातून उत्सर्जित होणारे जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील. जीवनसत्व सी हे मानवी मूत्रातून उत्सर्जित होत असते. पाहूया पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घेतलेली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घेतली होती? ऑप्शन क्रमांक 2 राहील. नागपूर या शहरामध्ये किंवा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा घेतलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. दिवसासुद्धा दिसू शकणारा सूर्यमालेतील ग्रह खालीलपैकी कोणता आहे? दिवसासुद्धा दिसू शकणारा खालीलपैकी कोणता ग्रह आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 4 ग्रह. शुक्र ग्रह एक असा ग्रह आहे जो की दिवसासुद्धा दिसू शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. परभणी जिल्ह्यातील दिग्रस बंधारा कोणत्या नदीवर स्थित आहे? परभणी जिल्ह्यातील दिग्रस बंधारा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. गोदावरी नदीवर परभणी जिल्ह्यातील दिग्रस बंधारा येतो. पुढचा प्रश्न पाहूया. 21% खालीलपैकी कोणत्या राज्यातील जंगलाचे क्षेत्र आहे? 21% खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्याचे जंगलाचे क्षेत्र आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. महाराष्ट्र राज्याचे 21% एवढे जंगलाचे क्षेत्र आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी ज्ञानप्रकाश या साप्ताहिकेचे रूपांतर पुढे चालून कशामध्ये करण्यात आलेले होते? ज्ञानप्रकाश साप्ताहिकाचे रूपांतर खालीलपैकी पुढे चालून कशात केलेले होते? ऑप्शन क्रमांक 4 राहील मित्रांनो. ज्ञानप्रकाश साप्ताहिकाचे रूपांतर पुढे चालून दैनिकामध्ये झालेले होते. पुढचा प्रश्न पाहूया.
रंगाचे ज्ञान होण्यासाठी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त असतात? रंगाचे ज्ञान होण्यासाठी डोळ्यामधील खालीलपैकी कोणत्या पेशी उपयुक्त असतात? ऑप्शन क्रमांक 3 राहील शंकुपेशी. या कारणास्तव रंगाचे ज्ञान मानवाला होत असते. पुढचा प्रश्न पाहूया. पहिल्या गोलमेज परिषदेवर खालीलपैकी कोणत्या पक्षाने बहिष्कार टाकलेला होता? सर्वात पहिल्या गोलमेज परिषदेवर खालीलपैकी कोणत्या पक्षाने बहिष्कार टाकला होता? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी पाहून घ्या की एक एप्रिल राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. नोटेवर असलेली महात्मा गांधी यांची फोटो कोणत्या वर्षी काढलेली होती? नोटेवर असलेली महात्मा गांधी यांची फोटो खालीलपैकी कोणत्या वर्षीची आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. या ठिकाणी 1946 मधील नोटेवरची महात्मा गांधी यांची फोटो असते ती काढण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वाळवंट संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? वाळवंट संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात येते? ऑप्शन क्रमांक 1 जोधपूर शहरामध्ये वाळवंट संशोधन संस्था स्थित आहे. कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त होते? खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त होते? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त आहे. पाहूया पुढचा प्रश्न. कर्मयोगी नावाने खालीलपैकी कोणत्या संतास ओळखले जात असते? कर्मयोगी नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 4 राहील गाडगे महाराज यांना जे आहे कर्मयोगी नावाने ओळखतात. पुढचा प्रश्न पाहूया. महात्मा गांधीजींच्या प्रिय शिष्य खालीलपैकी कोण होत्या ते सांगायचं आहे. महात्मा गांधी यांच्या प्रिय शिष्य खालीलपैकी कोण होत्या? ऑप्शन क्रमांक 3 राहील सरोजिनी नायडू यांनी महात्मा गांधी यांच्या प्रिय शिष्य होत्या. पुढचा प्रश्न पाहूया. एक लाईट इयर पार करण्यासाठी मानवाला किती वर्षाचा कालावधी लागत असतो? एक लाईट इयर पार करण्यासाठी मानवास एकूण किती वर्षाचा कालावधी लागू शकतो? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 ते 5 हजार वर्षाचा कालावधी मानवाला एक लाईट इयर पार करण्यासाठी लागणारा आहे. पाहूया पुढचा प्रश्न. स्वामी दयानंद सरस्वती यांचे खालीलपैकी कोणते विचार होते? स्वामी दयानंद सरस्वती यांचे खालीलपैकी कोणते विचार होते? ऑप्शन क्रमांक 4 गेले मित्रांनो सर्वांचा धर्म एक, सर्वांचे देव एक, तसेच सर्व मानव एक हे सर्व विचार स्वामी दयानंद सरस्वती यांचे होते. पुढचा प्रश्न पाहूया. हॉकी खेळामध्ये खेळाडूंची संख्या किती असते ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. हॉकी खेळामध्ये खेळाडूंची एकूण किती संख्या असते? ऑप्शन क्रमांक 3 राहील 11 एवढी हॉकी खेळामध्ये खेळाडूंची संख्या असते. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात कोणत्या दिवशी मुंबई दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम सुरू झालेले होते? महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षी मुंबई दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले होते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 राहील 1 मे 1972 या वर्षी या दिवशी महाराष्ट्रामध्ये मुंबई दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम सुरू करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. महात्मा गांधी यांना मिठाचा कायदा कोणत्या दिवशी मोडलेला होता? महात्मा गांधी यांनी मिठाचा कायदा खालीलपैकी कोणत्या दिवशी मोडला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील 6 एप्रिल 1930 या वर्षी या दिवशी महात्मा गांधी यांच्यामार्फत मिठाचा कायदा मोडण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. मानवाच्या त्वचेवर खालीलपैकी कोणत्या रोगाची प्राथमिक लक्षणे दिसून येतात ते सांगायचं आहे. मानवाच्या त्वचेवर खालीलपैकी कोणत्या रोगाची प्राथमिक लक्षणे दिसून येतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य मित्रांनो कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे जे आहे मानवाच्या त्वचेवर दिसून येत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. भवानी मातेचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास ओळखले जात असते? भवानी मातेचा जिल्हा असे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव जिल्ह्याला जे आहे भवानी मातेचा जिल्हा संबोधले जाते. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे रक्त हे पांढऱ्या रंगाचे असते? खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे रक्त पांढऱ्या रंगाचे असते? ऑप्शन क्रमांक 3 राहील नागतोडा हा जो प्राणी किंवा जीव आहे यांचे पांढऱ्या रंगाचे रक्त असते. पुढचा प्रश्न पाहूया. गायकरी डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? गायकरी डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 3 राहील भंडारा जिल्ह्यामध्ये गायकरी डोंगर स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. टिपेश्वर हे प्रसिद्ध अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? टिपेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 4 राहील यवतमाळ जिल्ह्यामध्ये टिपेश्वर अभयारण्य स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. प्रसिद्ध असलेले भवानी वस्तू संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते सांगायचं आहे. प्रसिद्ध असलेले भवानी वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील सातारा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेले भवानी वस्तू संग्रहालय स्थित आहे. 3 राहील सातारा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेले भवानी वस्तू संग्रहालय स्थित आहे.
आहे. तर विद्यार्थ्यांनो, सुपर क्लास संपला आहे, परंतु मी आपल्याला एक रिक्वेस्ट मनापासून करू इच्छितो की आपल्याला जो फिजिक्सवाला कंपनीने आपल्या MPSCसाठी जे बॅचेस घेऊन आलेली आहे त्यामध्ये जरूरच एनरोल करायचं आहे, कारण त्या बॅचेसमध्ये विद्यार्थ्यांनो आपल्याला परिपूर्ण तयारी महाराष्ट्रातील टॉप शिक्षकाकडून घेतली जाणार आहे आणि त्या कारणास्तव ही संधी आपण मिस करायची नाही आहे. आणि 1000 रुपयाचा डिस्काउंट मिळवण्यासाठी जो स्क्रीनवर आपल्याला कोड त्या ॲडमध्ये दाखवलेला आहे तो नक्कीच यूज करायचा आहे. तसेच तो कोड डिस्क्रिप्शनमध्ये पण आपल्याला दिलेला आहे. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास.